गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आम्ही चाललो आहोत हुरडा खायला. आज रविवार आहे आणि आमचं एक क्लासमेटनं आमच्यासाठी हुरडा पार्टी अरेंज केलेली. आम्ही खैराव तालुका माडा या ठिकाणी निघालेलो आहोत. माझ्याबरोबर सध्या या ठिकाणाहून परांड्यावरून आदित्यच आहे, पण बाकीचे जे मित्र आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणावरून जमवणार आहेत. मी आदित्यला पण घेऊन जाणार आहे. आदित्य तयार होऊन बसलेला आहे. आदित्य टी व्ही बघतोय सध्या. त्याला पण खूप इच्छा आहे, त्यामुळे त्याला पण आता घेऊन चाललेलो आहे. तर आता आपण निघूयात. त्याच्यानंतर हुरडा पार्टी कशी झाली, काय आम्ही काय खाल्लं, काय नाही, काय याच्याबद्दल मी आपल्याला पूर्ण व्हिडिओ आपल्याला दाखवणार आहे. आता या ठिकाणी हुरडा करण्यासाठी आगटी पेटवलेली आहे आणि हा जाळ शांत झाल्यानंतर याच्यामध्ये कणसं घातली जाणार आहेत. तर बघा, अशा पद्धतीने ही कणसं भाजली जातात आणि कणसं पूर्ण भाजल्यानंतर हातावर चोळून हुरडा काढला जातो. या ठिकाणी 3 जण हुरडा तयार करण्याचं काम करत आहेत. आधी बस. ह्याला कुस कमी असते का जरा गुळभेंडीला? व्हिडिओ घेतो बरं थोडा. मावशी कधीपासून चालू आहे तुमचे? 2 दिवस झाले चालू केले का? नाही, किती वर्षापासून? 5-7 वर्ष झाली की. हे इस्तू हे करून झटकून हे करा, झटकून टाका. हुरड्यासाठी ज्वारीची वेगळी जात लावली जाते. यामध्ये गोळभेंडी, राजहंस आणि सुरती असे या भागातले प्रसिद्ध असे हुरड्यासाठीचे वाण आहेत. आजचा आपला जो हुरडा आहे तो गोळभेंडी या ज्वारीच्या वाणाचा आहे. या ठिकाणी आम्हाला हुरड्याबरोबर खाण्यासाठी लसणाच्या पाल्याची चटणी, गूळ, शेंगदाण्याची चटणी आणि फरसाण देण्यात आलेलं आहे. व्हिडिओ काढतो. तुमच्याकडे कुठल्या वाणाचा हुरडा केला जातो ते कमेंट्स बॉक्समध्ये राईट डाऊन करा. मित्रांनो, पूर्वीचं हुरड्याचं जे स्वरूप आहे ते पूर्ण बदललेले आहे. आता हुरड्याचं स्वरूप पार्टीमय पद्धतीचं झालेलं आहे. पूर्वीचं जे खेड्यातील हुरड्याच्या पार्ट्या असायच्या त्याच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. हुरड्याचं जे ग्रामीण रूप होतं ते पूर्णपणे बंद होत चाललेलं आहे. आपल्याला ही संस्कृती जपायची असेल तर अशा पद्धतीच्या पार्ट्या शेतामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. आणि आपला जो वारसा आहे तो वारसाही पुढं चालवणं गरजेचं आहे, जेणेकरून नवीन पिढीला याच्याबद्दल माहीत होईल. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये राईट डाऊन करा. आणि आपण कुठल्या भागात व्हिडिओ बघत आहात याच्याबद्दल आपलं जे लोकेशन आहे ते लोकेशन कमेंट्समध्ये मेन्शन करा.
निवड दाखव निवड दाखवायला इकडे जरा तू त्याच्याकडून निवड दाखवायला लागला दोन्ही आता तर तू इकडे या ठिकाणी आपण बघू शकता हे शिना नदी आहे आणि या शिना नदीमध्ये उजनीचं पाणी सोडल्यामुळं या ठिकाणी आपल्याला नदी पूर्ण भरलेली दिसून येईल. आता आम्ही आलो किती बाय किती आहे? मित्राच्या शेतामध्ये. 120 बाय 120. नाही काय नाही माती नसते. आमचा क्लासमेट शंकर नागनीनं त्याचं खैराव या गावातील त्याचं पूर्ण शेती दाखवली. त्याच्याकडे 25 ते 30 एकर ऊस आहे आणि तो अतिशय प्रगतशील असा शेतकरी आहे. तो आधुनिक पद्धतीने शेती करतो. त्याच्याही समोरचं घर आहे. त्याची ही पूर्ण शेती आहे. तिकडे कर ना थोडा असं हात बीत हलव जरा. हात बिवर कर की वाजवून मला व्हिडिओ टाकते. कोणी कुठे वाचते म्हणते वाज तिला का फोन काढणं तरी टाकलाय. शेती बघून आता आम्ही घरी जात आहोत. घरी त्याने जेवणाची तयारी केलेली आहे. जेवणामध्ये आम्हाला ग्रामीण भागात मिळणारं वाट्यावरचं मटणाची भाजी, त्याचबरोबर बिर्याणी, ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी अशा पद्धतीने आम्हाला ग्रामीण रुबाब असलेलं जेवण त्यानं दिलेलं आहे. आपण बघू शकता ही मटणाची भाजी आहे, बिर्याणी, त्याचबरोबर ज्वारीची आणि बाजरीची भाकरी अशा पद्धतीचं गावरान आणि ग्रामीण भागातील जेवण आम्हाला सर्व करण्यात आलं. जेवण अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर आहे. त्याचा आम्ही आस्वाद घेतोय. मित्रांनो, तुम्हाला ही हुरडा पार्टी आणि या आदरातिथ्याबद्दल काय वाटलं याच्याबद्दल कमेंट्स बॉक्समध्ये राईट डाऊन करा. नगर मध्ये पान भेटलं नाही म्हणा की नगरचं पान भेटलं नाही रे.